नमस्कार मंडळी. अभिनयाचा विनोदी बादशाह म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आजवर त्यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. मात्र सध्या त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या AJ मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशोक सराफ यांच्या मुंबईतील ओशिवारा येथील इंद्रदर्शन या इमारतीबाहेर बंदुकीने गोळीबार झाला. हा गोळीबार दारू पिऊन नशेत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीने केला होता. या समोर आलेल्या माहितीनुसार एअरगनने फायरिंग करताना बंदुकीतून एक गोळी समोरच्या इमारतीमधील एका खिडकीच्या काचेला जाऊन धडकली आणि त्याच बिल्डिंगमध्ये अशोक सराफ वास्तव्यास होते. दिल्लीहून उशिरा परतल्यामुळे ते गाढ झोपेमध्ये होते. त्यांना अचानक खूप मोठा आवाज आला आणि त्यांनी उठून पाहिलं तर त्यांच्या खिडकीची एक काचेला खूप मोठं छिद्र पडले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लगेचच समोरील असलेल्या इमारतीची झडती घेतली. त्या दरम्यान त्यांना एका फ्लॅटमध्ये 4 तरुण नशेत आढळले आणि त्यांना लगेचच अटक देखील केली. या मोठ्या अपघातातून अशोक सराफ थोडक्यात बचावले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दीर्घ आयुष्य लाभो हेच स्वामीचरणी प्रार्थना. तर मंडळी, तुम्हाला अशोक सराफ यांचा कुठला चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.